मॉर्निंग गाईज. एअरपोर्ट जय मल्हार. सदानंदाचा एअर आज थोडंसं लवकर सांगत आहे मला. तुमच्या या व्हिडिओमध्ये वेलकम आहे. छान असाल ती अपेक्षा करतो. आज आज एक गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असेल ना, मी सांगितलं स्मिताने मला टास्क दिलेला. सो येस, टास्क इज कम्प्लीट आहे. अवनीचं सर्टिफिकेट शोधून काढलंय मी. नाव अवनी पण जाणार आता स्कूलला, ऍडमिशन होईल. मेन तेच होतं. तिचं हे तर आहे, बर्थ तर आहे, बर्थ सर्टिफिकेट, तिचा रिझल्ट आणि ते सगळं आधीचं मेन होतं. ते मी शोधून काढलं सक्सेसफुली. स्मिता आता बोलू शकते की हो, कारण ती काय बोलवती माहिती आहे का? मी जर घरी असते ना तर मी 5 मिनिटामध्ये शोधलं असतं. तुम्ही आहेत ना, तुम्हाला काय भेटणारच नाही. तुम्हाला मी घरी असतानाच काय भेटत नाही, मी नसताना काय भेटत. तो येस, भेटलंय. अशी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर तिला आता फोन करत नाहीये मी. तिला किंवा मग काय करेल माहिती आहे का, डायरेक्ट जाऊन तिला तिकडे ते देऊन टाकेल. पण ती उद्याच जाणार आहे. आता काय फायदाच नाही. आता ऑलमोस्ट टाइम संपलाय. ठीक आहे, मग उद्या जाईल. आता मी संध्याकाळी जाऊन तिला पहिले देऊनच होते. आणि बघूया, ना बोलता आणि सांगूया की नाही भेटलं, आणि तिकडे मिळून देऊया. मग रिॲक्शन तिची बघतो. कधी मग अरे बाप रे, काय करण आहे, भेटलं माझ्या नवऱ्याला. तर काही चहा वगैरे पितो, मग आज नाश्ता तर रोजच नसतो. काय नवीन काय सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, रात्रीचा राईस राहिलाय. बघतो चांगला असेल तर गरम करूया, आणि गरम करून मग तो खातो. असेल चांगला तर नाहीतर मग आपला चहा बिस्किट चहा करतो. आज मला वाटतं तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाय नाही बघितलाय मला एवढं माहित नाही, पण बघा, तो पण ब्लॉग बघा. खूप चांगला ब्लॉग आहे. आणि काय म्हणू शकतो की मोटिवेशन थोडंफार आहे त्याच्यामध्ये. आता पण मी मोटिवेशनचं बोलणार आहे थोडंफार. ठीक आहे, तर चहा पितो मग बोलतो तुमच्याशी. हा, बोलूया. आणि मी असं मागे काय येतो माहितीये का, रिव्हर्स मध्ये तुम्हाला दाखवतो. जेव्हा किचन मध्ये जातो, ठीक आहे, तर माझ्याकडे काय वेगळ्या लाईट्स नाही. ठीक आहे, जे काय आहे त्या घरची लाईट आहे. तर असा गेलो ना की लाईटचं रिफ्लेक्शन जे आहे बघा, ते चेंज झालं. व्हिडिओज कोणतं चेंज होऊन जातो, पूर्ण ब्लर. म्हणून मी असं आलो की एकदम चेंज, कारण लाईट बरोबर अशी येते असं शॅडो. त्यामुळे आता सरळ जातोय आणि असंच मागे जातो. तर मुलांना पण भेटायचंय. कैवल्य हे करतोय, बोलतोय, अरे काय पप्पा तुम्ही घ्यायला या, घ्यायला नाही येत आहे, भेटायला तरी या. म्हणजे डायलॉग आहे त्याच्याकडे, भेटायला तरी या. त्याला सायकल चालवायची आहे, त्याला बोललोय. कारण त्याला कसं सायकल चालवताना कोणतरी सुपरविजन लागेल, म्हणून मी जाईन. तर बघूया, आज गेलो तर ठीक आहे, नाहीतर मग सॅटर्डे बघते. तू जरा चहा घेतो, हा बनव. येस गाईज, आताच जेवलो थोड्या वेळ आधी. जेवण वगैरे झालंय, फ्रेश झालंय. आता बसलो होतो, थोडा रिलॅक्स केला, रेस्ट घेतला. ठीक आहे, आता थोड्या वेळाने थोडी कामं वगैरे करून घेतो, कारण स्मिता नसल्यामुळे मला कामं करायलाच लागतात. ठीक आहे, थोडी कामं आहेत. कालचा राईस राहिला होता, तो पण खराब झालाय, तो पण टाकायचा आहे. काय करू, जेवण टाकू नये, पण आता झाला खराब. कारण आमच्याकडे फ्रीज नाही, फ्रीज ते खराब झालं होतं. आता नाही, त्यामुळे मग हे सगळं आहेच प्रॉब्लेम्स आमच्यासाठी.
स्मिताला कॉल केलेला. स्मिताला मी तुम्हाला बोललो होतो ना की सांगणार नाही, पण तिने विचारलं आणि मग मला सांगायलाच लागला तिला की तिचा अवनीचा जो काही टास्क होता ना रिझल्टचा, तो झालेला आहे कम्प्लीट. भेटला मला. शोधून काढला मी. आता ते शोधलंय ना, त्याचं काही कॉम्प्लिमेंट नाही मिळालं मला, पण एवढं आहे की विचारते कुठे भेटलं, कुठे मी ठेवलेलं, म्हणजे तिने कुठे ठेवलेलं. आणि तिला कळेल की मी काय काय वस्तू कुठे कुठे ठेवते. तेवढं मात्र मी थोडस सस्पेन्स, ते सांगणार नाही. भेटलं ना, ठीक आहे. आता भेटलंय, मी घेऊन येतो. आता इव्हनिंगला बघूया. जायला भेटलं जावंच लागेल, कारण तिचं आम्ही जास्त डिले नाही करू शकत आहे. ठीक आहे, आता जाईन मी आणि ते पहिलं देऊन टाकेन. कारण मला खरंच जायचंय. एक मित्र पण तिकडेच येणार आहे. त्याची काय काय काम आहे, ऑफिस आहे. तर भेटतो शिर्के. मग भेटूया. आज त्याला भेटेन मी. आणि येस, मगाशी बोललो होतो तुम्हाला की मोटिवेशनल कालच्या व्हिडिओमध्ये काहीतरी होतं. आज पण बोलणार आहे. तर असं बोलणार आहे की ते करा, करा. चांगलं काय एवढं विचार नाही करायचा, लाजायचं नाही. बाहेर कोणाला माहिती पडलं, रिलेटिव्ह मध्ये माहिती पडलं, फ्रेंड्स, मला इतके फोन मेसेजेस आलेत ना ऑफिसच्या मित्रांचे. तर अरे शिर्के, मस्त स्टार्ट केलं काय, जे काय केलं ठीक आहे बोलता, स्टार्ट आहे ना, होईल. हळूहळू हळू स्लो अँड ग्रॅज्युअली एकदम फाईन होत जाईल. तर त्याचं बेस्ट पॉइंट सांगू का तुम्हाला काय आहे ते? जे काही मी समोर हातात घेऊन आता फिरतोय ना, ठीक आहे, कॅमेरा, ही सेल्फी स्टिक, त्याचा बेस्ट पॉइंट आहे की मी बोललो तुम्हाला, हे करा तुम्ही. जे तुमचं निश आहे, जे तुमची आवड आहे ते करा. ठीक आहे. आणि अगदीच नसेल करायचं तर काय करायची गरज नाही. करायचं असेल, वाटत असेल तर करा. पण सेल्फ मोटिवेशन खूप जबरदस्त येत ना ह्याच्यामुळे. तुम्ही खूप मोटिवेट होऊ शकता. हे कॅमेरा आणि हे जे बोलणं आहे ना, हे तुम्हाला इतकं म्हणजे हे करू शकतं की तुम्ही कुठेही उभे राहून बोलू शकाल. जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो इतका डेव्हलप होत जाईल ना, तुमची जी बोलायची कला आहे ना, ती डेफिनेटली खूप चांगली होत जाईल, खूप चांगली. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अनालाइज करायला शिकाल की आपण कसं बोलतो, काय बोलतो, किती बोलतो. ते बेस्ट आहे, मला असं वाटतं. आणि खरंच तुम्ही बघा ना. आणि मी तर स्पेशली सांगेन ना, जे असे इंट्रोवर्ट्स आहेत ना, ठीक आहे, इंट्रोवर्ट्स लोक, ज्यांना जास्त बोलायला आवडत नाही, जास्त फ्लॅश व्हायला आवडत नाही, मला पण तुम्ही कन्सिडर करू शकता तसंच. मला आवडतं पण बोलायला. ठीक आहे. बोलायला आवडतं. अं, म्हणजे फॅमिली रिलेटिव्ह यांच्या बरोबर जास्त करून मिळून मिसळून राहायला आवडतं. ठीक आहे. केअर करायला आवडतं, हेल्प करायला आवडतं. तर नक्कीच बेस्ट आहे. तुम्ही ऐकलं असेल मागे टीव्ही मध्ये बोलतोय, सुरुवात आहे ही, तर अजून पण मी बोलेन सुरुवातच आहे. कारण जोपर्यंत असं नाही म्हणत आहे की मला याच्यातून काय मिळेल, तोपर्यंत नाही. जोपर्यंत लास्ट स्टेज ह्याची, की जेव्हा मला कळेल येस, इथे माझं एडिटिंग टॉप लेवलचं झालं, टॉप नॉच, माझं बोलणं एकदम मस्त, ठीक आहे, तर तो बेस्ट पॉइंट असेल माझ्यासाठी. आणि मी शिकतो ह्याच्यातून. मला ह्या गोष्टीतून शिकायला खूप आवडतं. आणि असं होईल की मल्टी टास्क होऊ शकतो आपण. आपण एका वेळेस हे पण करतोय, ऑफिसचं पण काम करतोय वरतून. आता मी नक्कीच मल्टी टास्क आहे आता या टायमाला. कारण वाईफ नाही तर घरी कामं पण करायची आहेत,
ब्लॉग पण शूट करायचंय, एडिटिंग करायचंय, मार्केटला जायचंय, काय विषय असेल तर ते सगळं करताना असं वाटतं की मल्टीटास्क आपण होऊ शकतो. आज बाहेर पडायचं होतं, कचरा पडला माझा 2 दिवसाचा. बाहेर जायचं कचरा टाकायला, पण पाऊस आहे ना, पाऊस. आता जावंच लागणार आहे बाहेर मला. ते पहिलं टाकून जातो आणि म्हणजे मी निघेन ना आज तिला स्मिताकडे जायला तिला अच्छा, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. स्मिताने आज आहे ना खूप मोठं बोलू शकतो की पराक्रम केला. आज पराक्रम खूप मोठा केला असा की तिचा हात कट झालाय आणि फार जास्त कट झालाय. मला दाखवत नव्हती, लपवत होती. तिला फॅन लागलाय, सिलिंग फॅन, तिच्या आजीच्या घरी. ठीक आहे. म्हणजे त्यांचा माळ आहे वरती, माळ्यावरती वाटतं ती गेली होती, तर तिथे तिला तो लागला फॅन आणि थोडं जास्त कट झालंय. मला वाटलं की कमी असेल, कारण मला सांगतच नव्हती. थोडंच झालंय, थोडंच आहे, एवढं काय नाही. ठीक आहे. व्हिडिओ कॉल केला, तिने दाखवलं मला. जेव्हा मी बोललो की मला VC कर, दाखवलं. तर बघितलं मी. आता मला ते पण तिला बघायला जायचंय. मी लगेच जात होतो, पण ती नको बोलली. आणि तुम्ही उठलाय, तुमची सकाळची मेन जी कामं असतात ती झालेली नाही. म्हणजे माझं चहा नाश्ता वगैरे सगळं. चहा नाश्ता तुम्हाला माहिती आहे काय? ब्लॅक टी आणि बिस्किट, काळी चहा, कोरी चहा. आणि कोरी चहा खूप चांगली असते. तर चहा आणि बिस्किट खाल्लं तिला माहिती येतं. मग ती बोलली की थोडस तुम्ही तुमचं करा जेवण वगैरे, खा पी, आणि मग खाऊन पिऊन बघा तुमच्या हिशोबाने. तर ऑफिसला काय नाही आज. अं, आज उद्या सॅटर्डे आणि संडे अशी मला सुट्टी मिळाली. ठीक आहे. माझ्या ऑफिसमध्ये थोडासा इश्यू चालू आहे, तर सुट्टी दिलेली आहे मला. उद्या नाही, आज आज ते जाईन तिच्याकडे, जाऊन येतो, तिला भेटून येतो, मुलांना बघून येतो. ते प्रोग्रेस कार्ड तिचं आहे, ते बघू शकता तुम्ही. भेटलंय, हे बघा मी ठेवलं इथेच. ठीक आहे, ठेवलंय. तिला ते नेऊन दाखवतो, देतो. तिला बोललोय की जर स्टिचेस लागणार असतील तर जाऊया आपण. मी जातो आणि मग तुम्हाला ते दाखवतो की तिला केवढं कट झालंय, किती लागलंय. रक्त बरंच येत होतं त्याच्यातून आणि ती जखम मोठी होती. तो जो कट होता ना तो खूप मोठा आहे. तर गरज लागली तर मला जावं लागेल डॉक्टरकडे तिला घेऊन, कारण जर स्टिचेस वगैरेची काही गरज असेल तर. आमच्यामध्ये आम्ही थोडं घाबरतो स्टिचेस घ्यायला, कारण तिने तो खूप मोठं स्टिचेस घेतलेला आहे तिच्या लाईफमध्ये बिचारीने लहानपणी. मला वाटतं ती 10th स्टँडर्डला होती की काय त्यावेळेस. तिचा पूर्ण पाय खालून काच घुसून कट झालाय, त्यामुळे त्याचा त्रास तिला आज पण होतो. ते पूर्ण असं कट, पूर्ण पाय मागचं खालचं आहे ना, पूर्ण असं कट आहे, त्याचा असं मार्क आहे तिला. ठीक आहे. ते त्यासाठी मला जायचंय, तर जातो. पण जसं बोललो तसं आठवण ठेवा, बिंदास करा. ठीक आहे. हे केल्याने मला वाटत नाही की चुकीचं किंवा निगेटिव्ह किंवा वाईट खराब काय होईल, पण चांगलं नक्की होईल. ठीक आहे. आम्ही पण एक्सपेक्ट करतोय चांगलं होईल आणि नक्की चांगलं करून दाखवू. ठीक आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, जो तुम्ही विचार कराल ना तेच तुमच्या बरोबर घडेल. तर विचार चांगला करूया. चूक, नेगेटिव्ह हे सगळं नाही करायचं. चांगलं होईल. स्टार्ट केलं ना, आज नाही होणार, उद्या होईल, परवा होईल. ठीक आहे, पण होईल, चालेल. तुमचे सबस्क्रिप्शन येत आहेत मला व्हिडिओज वरती. शॉर्ट्स पण टाकतोय मी, शॉर्ट्स वरती मला सबस्क्रिप्शन येत आहेत. बरं वाटतंय, आवडतंय की ऍटलिस्ट माझे ब्लॉग्स पण आवडत आहेत. थोडे थोडे, जास्त नाही. शॉर्ट्स पण टाकतोय, आवडत आहे. नाईस. आणि खूप खूप तुमचे धन्यवाद, थँक्यू की तुम्ही सबस्क्राईब करताय. सबस्क्राईब जे आहे ते सबस्क्रायबर्स जे वाढत चालले हळूहळू. माझा वॉच टाइम वाढत चाललाय, खूप चांगलं वाटतं त्याबद्दल. म्हणजे एक मोटिवेशन येते यातून. तर नक्की तुम्ही मोटिवेट असेच करत राहा आणि सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा, ठीक आहे, आणि सपोर्ट करा आम्हा लोकांना. स्मिता बघूया आता लवकर, स्मिताला यायचंय तर मी तिचं दाखवेन तुम्हाला वुंड वुंड म्हणजे तिची जखम, तिला काय झालंय ते, ठीक आहे. तोपर्यंत मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो, हा ब्लॉग, ठीक आहे. तुम्ही बघाल हा ब्लॉग अशी अपेक्षा करतो, आणि खूप खूप छान असं छान राहा, ठीक आहे. चला, हा ब्लॉग इथेच एंड करतो.